नमस्कार, माझा इंडिया न्यूज. पुणेकरांच्या बजेटमध्ये एनाकोंडा, जिराफ आणि चित्ता येणार. सुरुवातच मी आरोग्य विभागाने केली. आपण पाहिलं असेल की 6 मॅटर्निटी आणि 5 जनरल हॉस्पिटल हे सक्षम करायचे. अद्यावत वॉर्ड असतील, कॉन्ट्रॅक्ट बेसवर डॉक्टर्स असतील आणि पूर्ण विथ मेंटेनन्स पुणे शहरातल्या नागरिकांसाठी अद्यावत सुविधा देणं या बजेटचं पहिलं धोरण आहे. आणि जनरल हॉस्पिटल कुठल्याही नागरिकाला प्रायव्हेट हॉस्पिटल न जाता महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार, अत्याधुनिक पद्धतीने चांगले डॉक्टर्स विथ मेंटेनन्स असं करायचं ठरवलंय. 11 हॉस्पिटल पुढच्या दिवसामध्ये या शहरातल्या नागरिकांसाठी आणि मला असं वाटतं की जे पुणेकर आयुष्यभर बघा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लाखो रुपयाचे बिल त्यांना द्यावं लागतं, ते न देता महापालिकेत मोफत करावं हा माझा पहिला उद्देश होता. आणि आरोग्यासाठी भरपूर तरतूद यावेळी केली. त्याच्यामध्ये शहरी गरीब योजनेला माननीय स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं मी त्याला नाव द्यायचं ठरवलंय आणि ते घोषित केलंय. तसं डायलिसिस सेंटर जे आहे आणि पेट स्कॅन माननीय घाटे साहेबांनी केलं, त्याला गिरीभाऊ बापटांचं नाव दिले, ते आता कार्यान्वित होईल. अशा प्रकारे आरोग्य विभागातल्या ज्या योजना मी मागाची भाषणाद्वारे सांगितल्यात की जास्तीत जास्त औषधं असतील, कॅन्सरचं 1.5 लाखावरनं 3 लाख, डायलिसिस 1.5 लाखावरनं 3 लाख, आणि ज्या ठिकाणी डॅशबोर्ड करणार आहेत की बाबा कुठले नागरिक ह्या ठिकाणी आले, किती डॉक्टरांनी त्यांना तपासणी केली, काय त्यांना अडचण आहे, हे डॅशबोर्डचं दर महिन्याला त्याचा आढावा घेणार आहे. तर अत्याधुनिक पद्धतीचं हॉस्पिटल, मॅटर्निटी हे पुणे महापालिकेचं सक्षम असं हॉस्पिटल असणार आहे आणि नागरिकांना चांगली सोय मिळेल, हा पहिला माझा मुद्दा आहे. सर, तुम्ही बजेट पूर्ण वाचून दाखवलं, मोठी आश्वासनं पुणेकरांसाठी दिली. तुम्हाला काय वाटतं, महापालिका सगळी आश्वासनं पूर्ण करेल का 100% हे प्रशासनानं केलेलं हे बजेट, श्रीनाथ हिमालय, पूर्ण टीम, भारतीय जनता पार्टीचा अजेंडा, नगरसेवक, नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार या सगळ्यांचा समावेश करून केलेला आहे. आश्वासन काही नाही, सांगा ना मला कुठलं होणार नाही. हॉस्पिटल माझे 6 महिन्यात होणार, पूर्ण करणार. रोल मॉडेलच्या शाळा या 75 माननीय मुख्यमंत्री धर्तीवर आहेत, त्याला 42 कोटी तरतूद केली आहे, ते होणार. वॉर्ड ऑफिसचं डॅशबोर्ड करून त्या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी सोडण्यासाठी ते मी सक्षम केलेले. घनकचरा असेल, रस्ता असेल, विद्युत विभाग असेल, IT असेल, ह्या ठिकाणी तरतूद जेव्हा करतो ती ऑन गोईंग प्रोजेक्ट आहे, त्याला नक्की करणार आहे. आणि बाकीच्या ह्या पर्यटनाला चालना देणारं, पुण्याच्या वैभवात भर देणारे असतील, नक्की एकही प्रोजेक्ट अनवॉन्टेड शहरात न होणारा. मग मला सांगा, रिव्हरफ्रंट 14.5 किलोमीटर मधलं 7.5 झालाय. त्या ठिकाणी PPP मॉडेलवर आम्ही लंडनाच्या धर्तीवरती एंटरटेनमेंटचा पार्क आणतोय. STP मध्ये PPP मॉडेलवर नवीन टर्बो इंजिन बसून जेणेकरून वॉटर पोल्युशन तिथं आम्ही कमी करतोय. PPP मॉडेलवर फ्लायओव्हर आम्ही करतोय. CSR कक्षाची स्थापना करतोय, जेणेकरून पुणे शहरातल्या आरोग्य असेल, शिक्षण असेल, ह्याला निधी कमी पडणार नाही. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले, शहरातले फ्लायओव्हर असतील, ग्रेड सेपरेटर असतील, तो प्रस्ताव तुम्ही माझ्याकडे द्या, महानगरपालिका त्यात कोशिश न लागता ते करतील. मला राज्य सरकार माझ्या पाठीशी, मला केंद्र सरकार माझ्या पाठीशी. शहरातला कुठला प्रकल्प होत नाही सांगा ना, भव्य नाही. म्हणजे ज्याच्या नावावर 500 स्क्वेअर फूट महिलांचं घर आहे, त्यांना आम्ही 50% टॅक्सची माफी दिली. यावरतीच बोलायचं आहे की फसवणूक आहे का पुणेकरांची, कारण का तुम्ही जाहीरनाम्यात म्हणलेलं कुठली माफी करणार आहे नाही. तो त्या जाहीरनामा वर घ्या, चला सांगतो, एकेकाने बोललो झालं 500 स्क्वेअर फूट दुर्बल घटकांसाठी त्यांनी म्हटलं होतं, तुम्ही जाहीरनामा नीट काढा. दुर्बल घटक बोलले होते, दुर्बल घटकाचं क्लासिफिकेशन करता येणार नाही, विभाजन करता येणार नाही, त्याला 3 वर्ष लागणार. दुर्बल घटक तुम्ही त्याचा जाहीरनाम्यात म्हटलंय खाली काढा. 500 स्क्वेअर फूटच्या घरांना जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठीच ती योजना आहे. त्यामुळे दुर्बल घटक तुम्ही डिव्हिजन कसं करणार हा मुद्दा. जाहीरनामा हा जाहीरनामा तुम्ही जाहीरनामा तर सांगता ना मला, तुम्ही जाहीरनामा बघा, माझ्यासमोर ठेवा. जर जाहीरनामामध्ये शब्द बदलला असता तुम्ही मला सांगा. त्यामध्ये 50% दुर्बल घटकांचा विचार म्हणजे करता येणार नाही क्लासिफाय, तुम्ही त्यावेळेस विचार केला नव्हता का? नाही, माझं म्हणणं ऐका ना, आम्ही आज ज्या माता भगिनी आहेत, ज्यांच्या नावावर घर आहे 500 स्क्वेअर फूटच्या, त्यांना 50% टॅक्स योजना आणली. आम्ही महिलांसाठी ह्या योजना आणल्यात, ज्याचे 60 वर्ष पूर्ण झालेत, त्यांना PMPL ला 50% आम्ही सूट देतोय. त्यानंतर ज्या महिला भगिनींसाठी या शहरात अद्यावत महिला टॉयलेट करून त्यांना आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतोय. दुसरं, महिला प्रशिक्षण शिबिरांतर्गत विविध उपक्रम आहेत ते आम्ही देतोय. कन्व्हेन्शन सेंटर महिलांसाठी करतोय, महिलांसाठी व्यापार बाजारपेठ आम्ही करतोय. त्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम करतोय.
ठरल्याप्रमाणे पुढच्या टप्प्यात महानगरपालिकेत शाळा ज्या माध्यमिकच्या मुली आहेत त्यांच्यासाठी एक पिंक रूम म्हणजे हक्काची जागा या माध्यमातून आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचतोय जेणेकरून पुणेकर माता भगिनी याचा विचार याच्यामध्ये आम्ही केलाय. बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकासाचा देखील पूर्ण आपण तिथे बजेटमध्ये ठेवलेलं आहे. काय नेमकं करायचं त्याला माननीय महापौर त्या काळातले आताचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी तो पूर्ण डिझाईन केले. त्यांनी त्याला पाठपुरावा केले. त्यांचं म्हणणं जुन्या वास्तू जरी असल्या तर त्याची आसन क्षमता अत्याधुनिक झाली पाहिजे. 1800 सीटर असली पाहिजे. त्यात कॅफेटेरिया पार्किंग ह्या सगळ्या गोष्टी समावेश असला पाहिजे. तो प्रकल्प आणून बालगंधर्व अद्ययावत करणं प्रेक्षकांना असणं आणि नाट्य कलाकारांसाठी एक चांगल्या प्रकारचं करण्याचा आपला प्लॅन आहे. नक्की त्याच्यात काही गैर नाही. टप्प्याटप्प्याने हे प्रकल्प शहरात झाल्यावर शहराच्या वैभवामध्ये कलाप्रेमी आणि मला वाटतं नागरिकांसाठी एक वेगळा प्रकल्प असणार आहे. तो करण्याचा आमचा मानस आहे. त्याचं डीपीआर डिझाईन झालंय. हा महत्वाचा प्रकल्प. राजीव गांधी प्राणी संग्रहालय जे आहे तिथे तुम्ही मोठी आश्रम पुणेकरांना स्वप्न दाखवण्यात जिराफ अॅनाकोंडा शक्य आहे तुम्हाला असं वाटतं कारण तिथली सध्याची परिस्थिती ना तिथली सध्याची परिस्थिती चांगली नाहीये. नाही असं काही नाहीये. तुम्ही व्हिजिट करा उद्या माझ्याबरोबर. मी व्हिजिट केली आहे. तिथं डिझाईन केले. अॅनाकोंडाचं अग्रीमेंट झालंय. अॅनाकोंडा येतोय. त्यानंतर जिराफला जे पैसे नव्हते ते तरतूद केले ते मिळतंय. नवीन काय त्याला खंदक करायचं नाहीये. बर्ड्स व्ह्यू म्हणून आहे त्या ठिकाणी ते नवीन प्रकारे करतात आहे. जे नवीन प्राणी आणणार आहेत त्याला जागा उपलब्ध आहे. यांना जागा उपलब्ध आहे. तुम्ही स्वतः चला एक सफर करू. पुण्याची सफर करू. काही चित्ता जिराफ काही अवघड नाही. आज मला वाटतं एक्सचेंज मध्ये वन विभागाच्या माध्यमातून असू द्या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या धोरणामध्ये मिळतंय. फक्त आपली मानसिकता चांगली असली तर आपलं पुणे शहर माझं पुणे शहर माझं झोप हे चांगलं करण्याचा आपला संकल्प. ते पीपीपी मॉडेलवर आलेले प्रस्ताव माझ्याकडे जसं रिव्हरफ्रंटचा मॉडेल आले तेच ते करणार आहेत. मागच्या काळात सारसबाग ते बालभवन ठेवलं होतं. बालभवनला जागा अभावी मुलांसाठी काही वाद झाला होता तेवढं रद्द झालं. हे डायरेक्ट पर्वती टू सारसबागेच्या आपल्या जागेमध्ये येणार आहे. अंतर छोटंच आहे. एका 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरचं आहे. पण त्यात पर्यटनाला चालना मिळणार आहे. मला पर्वतीच्या ट्रस्टीनी एनओसी दिलेली आहे. तो रोपवे करण्यासाठी जे रिव्हरफ्रंटचे लोक आहेत त्यांनी मला प्रस्ताव दिलेला आहे. आणि तसंच सारसबागेत ज्येष्ठ नागरिक जाताना त्यांना उतरून जावं लागतं तेव्हा डायरेक्ट काचेचा पूल करायचं त्यांनी मागणी केली मला संस्थांनी तर ती पूर्ण करण्याचा आपला माझा प्रयत्न आहे. नाही नव्हतं सारसबाग नव्हतं. भारत मंडपमचा जो विषय आहे त्याला आता काँग्रेसने देखील विरोध केला. बड्या उद्योगपतीला फायदा पोहोचण्यासाठी भारत मंडपम भाजपनं आणलं गेले. तुमच्या पक्षाचा अजेंडा आहे असं म्हटलं जाते. भारत मंडपमचा एकूण स्ट्रक्चर कसं असणार आहे अंदाज खर्च तरी काढलाय का तुम्ही? ऐका ना हे राज्य सरकार करणार आहे. महानगरपालिकेची जागा आहे. आम्ही त्याचा डीपीआर करून ते आम्हाला देणार आहे. काल सभागृहात त्यावर चर्चा झाली. 8 ठिकाणी ह्या राज्यामध्ये भारत मंडप होत असताना दिल्लीच्या धर्तीवर मी दिल्लीला गेलो असता त्यावेळी तिथली परिस्थिती बघ 10,000 लोक अटेंडन्स तिथे येणार आहेत. पार्किंग आहे कॅफेटेरिया आहे. तर पुणे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. काल आम्ही तो मंजूर केलाय आणि आज माझ्याही जाहीरनाम्यामध्ये भारत मंडप पुण्यात लवकर व्हावं. राज्य सरकार त्याला मदत करते आणि पुण्याचं वैभव वाढणार आहे. त्याला लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. बजेट जे आहे पुणे महापालिका पण देणार आहे की फक्त राज्य? नाही सगळं राज्य सरकार करणारी जागा तुम्ही पर्यटनासाठी एवढा खर्च करता महिला स्वच्छतागृहाची शेतामध्ये भयंकर अवस्था याच्यावरती काय किती? ऐका ना ताई 100 स्वच्छतागृह अद्ययावत करणं विथ मेंटेनन्स ठरले. 200 स्वच्छतागृह जी आहेत ती आता आपण 25 कोटी रुपये खर्च करून जी अस्तित्वातली आहेत त्यांना चांगले करून विथ मेंटेनन्स ठेवतोय. 200 + 100 हे आपण मेंटेनन्स करतोय आणि 15 विथ पीपीपी मॉडेलवर दिले त्यात कॅफेटेरिया असणारे सगळं असणारे ते करतोय. 200 + 100 आणि 15 अद्ययावत अशा प्रकारचं आपण नियोजन केले. त्याला तरतुदी ठेवली विथ मेंटेनन्स ठेवले तर चांगले राहतील. तुम्ही पुढच्या काळामध्ये महिलांसाठी असेल दैनंदिन 200 टॉयलेट्स असतील ई टॉयलेट्स असतील किंवा कॅफेटेरिया टॉयलेट हे शहरासाठी करून नागरिकांसाठी एका प्रकारचं वापरण्यासाठी योग्य विथ मेंटेनन्स करणार आहे. त्यांना 3.5 कोटी रुपयाचे 2 पत्र त्यांची होती. ऐका ना 2 कोटी पत्र होती. 2 पत्र होती 3.5 कोटी त्यांना दिले. तर कुठल्याही नगरसेवक 105 माझ्यासाठी समान आहे. 0 नाहीये. 2 पत्र आल्यामुळे कन्फ्युजन मध्ये 3.5 कोटीचं पत्र आले त्यांना बजेट आले 3.5. दुसरं त्यांना आम्ही वर्गीकरणाद्वारे त्यांचा निधी देणार आहे. कोणालाही ह्या ठिकाणी नाराज करणार नाही. तो लोकप्रतिनिधी तो पार्टीचा अजेंडा आहे आणि ते धोरण त्याप्रमाणे मी काम केलं. सर पुण्यातील वाहतूक
आणि ज्या प्रकारे आता आमच्या कुंडीमध्ये त्याच्या काय करतो रस्ते ट्रॅफिक कंजेशनचा प्रश्न 13 उड्डाणपुलाचं काम चालू आहे. ट्रॅफिक सिग्नल एटीएमएस आणि आयटीएमएस द्वारे माननीय राज्य सरकारकडनं ह्या सगळ्या सिंक्रोनाइज करून कमांड कंट्रोल आपण विठ्ठलवाडीमध्ये करतोय, तर ते काम चालू आहे. दुसरं, येणाऱ्या मेट्रोला विथ फ्लायओव्हर इंटिग्रेट करून ज्या मालिका आहेत, खराडी असेल, त्यानंतर वाघोली असेल, रामटेकडी असेल, आता कात्रज स्वारगेट असेल, चांदणी चौक, ह्याला सराउंडिंग महानगरपालिकेनेच प्लॅन केलाय. फ्लायओव्हरची कल्पना परवाच माननीय मुख्यमंत्री शहरात आले असतात तरी सांगितलं की 200 किलोमीटर महामेट्रोचं जाळं करायचं आहे. त्यामुळे मेट्रो, पुणे महापालिका, राज्य सरकार एकत्रित याचा प्लॅन करते. नक्की शहर डेव्हलप होते, त्याचा प्लॅन आहे, त्या प्लॅन प्रमाणे आपण काम करतोय. आणि थोडं शिस्त असेल, पार्किंग प्लॉट असतील मेट्रो जवळच्या, त्या 13 आता आपण डेव्हलप करतोय, 13 मार्क, आणि नवीन 7 PPP वरती आपण डेव्हलप करायला देतोय. आणि असलेले पार्किंग विथ मल्टी स्टोअर करण्याचा आपला प्रकल्प आहे, त्याचं पण आम्ही प्लॅन केलाय. वर्षभरातल्या पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये याचं प्लॅनिंग DPR काम चालू होणार. सिंहगड रोडला वडगाव बुद्रुकला जे नाट्यगृहाचं काम सुरू झालं होतं ते आता 20% पुढे थांबलेले काम, त्याच्यावर काय माझं म्हणणं, आता तरतूद भरपूर केलेली आहे. कुठलंही काम आता प्रलंबित राहणार नाही. मागच्या काळात प्रशासना काळामध्ये धोरणात्मक निर्णय घेणं, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि लोकप्रतिनिधीची मानसिकता आता आपली बदललेली आहे. जे प्रकल्प बंद आहेत, जे ऑन गोईंग आहेत, ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा माझा संकल्प आहे. नाले सफाई संदर्भामध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला 1-1 कोटी असे 15 कोटी रुपये दिलेले आहेत. क्षेत्रीय उपायुक्तांना परत 1-1 कोटी रुपये दिलेले आहेत. साधारण 3 कोटी एक क्षेत्रीय कार्य इंटू 15 कोटी रुपयाची आपण तरतूद केली आहे. ठरल्याप्रमाणे क्षेत्रीय कार्यालय ऍडिशनल कमिशनर मान्यता त्याला दिलेली आहे, ती वेळेत होणार. बजेट हे शहराच्या पुढच्या वर्षाचा भाग आहे, दैनंदिन कामं कुठली थांबणार नाही. अध्यक्ष, असं आहे, शहराचं गेल्या वर्षी उत्पन्न काढलं म्हणजे एकूण महापालिकेचं तर हार्डली 6 ते 7 हजार कोटी, तुमचं बजेट आहे 15,000 कोटी 609. चला सांगतो, एवढं कसं कधी अम्युनिटी स्पेसच्या ज्या जागा आहेत आता 164 ज्याच्यावर आरक्षण आहे, त्या संदर्भात आम्ही जनरल बॉडी ठराव आणलाय. माननीय राज्य सरकारची परवानगी घेऊन ते भाडे तत्वावर देणार आहेत. त्याच्यातून आम्हाला महसूल 1250 ते 1300 कोटी मिळणार आहे. दुसरं, 23 गावातली जी टॅक्स आकारणी आहे ती 450-500 कोटी, त्याचा धोरण आम्ही निर्णय करतोय. शास्तीकर 3 पट आहे, तो 1.5 पट केल्यानंतर 400-500 कोटी रुपये मिळणार आहे. मला असं वाटतं की ओव्हरहेड केबल या शहरामध्ये इलिगल आहे 3600 किलोमीटर, 1000 किलोमीटरचे ओव्हरहेड जरी काढले तरी 1400 कोटी मिळतील. पुस्तक उत्पादन 23 गावं आता आली, PMRD ने आम्हाला दिले, त्याचे डेव्हलपमेंट चार्जेस मोर दॅन 1000 करोड आहेत, 1000 करोडच्या वरती फक्त PMRD चे. तर ह्या ज्या ते डेव्हलपमेंट चार्जेस असतील, राज्य सरकारकडे असलेली थकबाकी असेल, याच्यातून आम्हाला उत्पन्न मिळणार आहे. यासाठी आपण प्लॅनिंग करतोय. इलिगल केबल असेल, अम्युनिटी स्पेस असेल, शास्तीकर असतील, 23 गावातले हे असतील, एक महसूल समिती स्थापन करणार आहे. हे 4-5-6 हजार कोटी येणार आहेत. आणि आम्हाला राज्य सरकारने सांगितले फ्लायओव्हरला पैसे तुम्ही देऊ नका, आम्ही तुम्हाला पैसे देणार आहेत. केंद्रातले अमृत आणि NDMA चे पैसे आम्हाला 750 कोटी आहेत. फायर ब्रिगेड 350 कोटी आम्हाला येतात. वॉटर विभागाला आत्ताच 11 गावांसाठी राज्य सरकारकडे आम्ही 700 कोटी मागितलेले, तो अंतिम टप्प्यामध्ये आहे. वेळोवेळी हे प्रकल्प होत असताना केंद्र राज्याचं मदत मिळणार आहे आणि त्यालाच महसूल समितीच्या माध्यमातून 6000 कोटी आयुक्तांनी केलेल्यापेक्षा 6000 कोटी आमचे वाढणार आहेत. त्यामुळे ह्या कॉन्फिडन्सवर मिळणाऱ्या पैशावर ही विकास कामे डेव्हलपमेंट आम्ही करणार. तुम्ही CSR डिपार्टमेंट काढले, काय उद्देश काय? CSR म्हणजे नवीन कक्ष करणारे 5000 स्क्वेअर फूटचा, तिथे एक अधिकारी नेमणार आहे, त्या ठिकाणी डॅशबोर्ड करणार आहेत. जे उद्योजक मोर दॅन 200 करोड त्यांचं आर्थिक उलाढाल असते, त्यांना 10% त्या शहरातल्या CSRला देता येतात. मग ते पैसे कुठं, त्याची एक नियमावली आम्ही करतोय. आणि तो आलेला CSR मग कुठं खर्च केला, कोणाला केला, त्याचा काय खर्च झाला, एक नवीन वेगळं CSR स्थापन केल्यानंतर हे पैसे खर्च होतील. आतापर्यंत CSR मलाही माहिती नव्हती, तुम्हालाही माहिती नव्हती. खुले ऑफ. आणि डॅशबोर्ड काय करणार आहे, डॅशबोर्ड मध्ये प्रत्येक गोष्ट कळणार आहे की पैसे कोणाला आले, कोणी दिले. आणि माझ्याकडं एक मोठी व्यक्ती आहेत, तेच 100 कोटी रुपये देतील. अजून एक जण 12 जणांची टीम आहे, ते 2-2 कोटी देतील. आणि ECचा तुम्हाला माहित नसेल, ECचं सुद्धा ते सुद्धा जवळ 27 कोटी इंटू 5 120 कोटी रुपये आपल्याला येणार आहेत. आणि महानगरपालिकेला असा काही निधी आहे तो आम्हाला वापरायचा अधिकार आहे, ते सुद्धा वापरू शकतो. कुठलाही विकास निधी, कुठलाही डेव्हलपमेंट हे बंद पडणार नाही. मोर दॅन जुन्यापेक्षा 6000 कोटी आमची वाढ आहे. शाळा दत्तक
काय दादा सगळे नाही, मी सूचना केली की प्रत्येकाने एक शाळा दत्तक जर घेतली तर शाळा चांगली होईल. मी 42 कोटी प्लस 52 कोटी शाळेला दिलेले आहे. हॉस्पिटल जवळ 125 कोटी रुपये आता दिलेले आहे. घन कचरा सीबीजी आहे, बायोमायनिंग आहे, वेस्ट टू एनर्जी आहे, आरडीएफ आहे, लँड फिलिंग आहे. ह्याला आम्ही भरघोस मदत केलेली आहे. रस्त्याला जवळजवळ 800 कोटी दिलेत, मिसिंग लंकच्या 400 कोटी रुपये दिलेले आहेत. प्रत्येक क्षेत्रातले पैसे दिलेले आहेत. कुठे आम्ही पैसे कमी नाही केले, उलट ऍडिशन करतोय. राज्य सरकार, एनडीएमए, अमृत, केंद्र सरकार या प्रकारे मला असं वाटतं की हे पुन्हा आपलं, हे पुन्हा माझं आहे. महसूल समिती आणि नक्कीच आम्ही हे सगळे प्रकल्प पुढच्या काळात प्रशासनाने केलेल्या महसुलीपेक्षा 6,000 कोटी रुपये जास्त मला मिळणार आहे. आम्हाला त्यातून हे करू शकणार आहे. मला कॉन्फिडन्स आहे आपलं पुणे हे नक्की सक्षम आणि चांगलं करणार. माझा इंडिया न्यूज, पुणे महानगरपालिका, पुणे.